सीतामातेसारखं म्हणजे सहनशीलता तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. पतीला कशी साथ द्यावी हे ज्या महिलेला कळालं, तिच्या पोटी छत्रपती राजेसारखे युवक जन्माला येतात. अजिबात नाही, अजिबातच नाही. जनाबाई इतके दुःख तुमच्या जीवनात आहेत का महिला मंडळ? आता मग आपल्या जीवनामध्ये संत इतके दुःख नाहीत. मग डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सेरा चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम, हे आपल्या भोवती गोंगत येत का म्हणून. बोला ना. आपल्याला जर टेन्शनच नाही, संता इतका प्रॉब्लेम नाही, आम्ही आज डेली फ्रेश आहोत, बँक बॅलन्स आहे, घर आहेत, वावर आहेत, सगळं आहे, पावर आहे, मग आमच्या जीवनात रोग का? याच्या अर्थी आम्हाला आहार कळालेला नाही. ज्या घराला आहार कळाला त्या घरात विचाराचं परिवर्तन झालं, आणि ज्या घरामध्ये विचाराचं परिवर्तन झालं त्या घरातला तरुण कृतिशील होत असतो. महाराज, आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनू शकतो. ज्या घरात विचाराचं परिवर्तन झालं त्या घरात आहाराचं दिग्दर्शन करणारी स्मार्ट यशोदा प्राप्त झाली. त्यावेळेस घरात गोपाल कृष्ण आला. नाही तर आपल्या पोराला जर सर्दी झाली तर मग तरी म्हणते बॉम्बलाचा रसा पितो का? लक्षपूर्वक काय करा. परमार्थ किती भिनलाय. बाल संस्कार केंद्र, BSK, डिवाइन प्राईम ट्रस्ट, दैवी विचाराचा समुदाय आपल्या लेकराच्या मेमोरीमध्ये तुम्ही फिट केलाय का? दैवी विचाराचा समुद्र आहे, आपल्या लेकराच्या विचारात तुम्ही फिट केलाय का? जर केला असेल तर 10वीतून पोरगी पळून जाणार नाही. तुम्ही जर तुमचे लेकर स्टँडर्ड पद्धतीनं, आहारानं, विचारानं, कृतीनं, छत्रपती राजांच्या गोष्टी, अर्जुनाच्या गोष्टी सांगून तुमच्या लेकराचं जर तुम्ही मनोबल वाढवलं असेल तर तुमचं लेकरू अधिकारी पद अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगत असताना त्याच्या नामस्मरणाचा महिमा तुम्ही किती पटवून दिलाय, किती समजलाय, किती कळालाय. नाही तर मग चला रे दिदीला चला, काय केलं खायला. किती भिनला परमार्थ, कळाला किती परमार्थ. का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आईबापाची ताकद जन्माला येणाऱ्या लेकरावरून कळते. याच्या करता नामस्मरण युवकाकडे असेल तर त्या युवकाला लग्नाला येण्याकरता वयात यावं लागेल का विचारात यावं लागेल? तुमच्याकडे पोरग वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात? मग वयात म्हणल्यावर मस्त गडी वयात हेट. वयातून म्हणजे काय दाढ आला लागले. एक लक्षात असू द्या, तुमची प्रॉपर्टी किती आहे. रावणाकडे इतके, रावणा इतकी प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे का? तुमच्या परिसरात कोणत्या नेत्याकडे रावणा इतकी प्रॉपर्टी आहे? संभाजीनगर मध्ये आहे का कोणाचे? माझ्या तर नगर जिल्ह्यात कोणाकडेच नाही. मला रावणा इतकी प्रॉपर्टी फक्त रावणाकडे होती. वैभव रावणाकडे होतं पण बुद्धीचं वैभव रावणाकडे नव्हतं. मला काही गुंठा मंत्री आहेत, इथं पेट्रोल पंप टाकायचा आणि तिकडून नांगरून इकडं प्लॉट बांधायचे. नको सांगू. तुझ्याकडे किती शार्पनेस आहे विचाराचा, कृतीचा. तुझ्या दृष्टीस नेमकं काय आहे. तुझ्या डोळ्यात जर लोभ असेल तर समजायचं तुला सतत धन दिसतं. तुझ्या डोळ्यात जर वासना असेल तर समजायचं तुझ्या डोळ्यात नीळ फुले येऊन बसलेला आहे.
तुझ्या डोळ्यात जर क्रोध असेल तर काय उपयोग आहे? आम्ही आमच्या डोळ्यात भरवलंय काय? याच्या करता जगत असताना परमार्थ करायचा मायबापानं, परमार्थ समजून उमजून करायचा. उग कुंकड बी कसा बी नाही तर घातले परमार्थाचे कपडे. आपले कपडे कोणते? आपले लफडे कोणते? व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, व्याप लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन, याला अध्यात्म म्हणावं, याला फिलॉसॉफी म्हणावं, याला तत्वज्ञान म्हणावं मायबापानं. आणि म्हणून जगत असताना आपल्या डीएनएतनं वॉरियर जन्माला यावा, राजा जन्माला यावा. आपल्या रक्तातनं राजा जन्माला यावा, याच्याकरता बापाचा आहार कसा असावा. नाही तर तुका म्हणे कसं त्याला चुरून खावं. काय खात? काही जण म्हणले पोराला ताकद यावं म्हणून मी बोकड्या घालतो त्याला. कायला बोकड्या घालतो? आणि महिला मंडळ तुमची माफी मागून बोलल, पण सगळ्यात भारतात नाही जगात माजुरी जात असेल ती बोकड्याची. जगात आहे. बकरी जर व्यालीन, तिला जर बोकड झाला ना तर 3-4 तासाला, गुरुजी 3-4 तासाला त्या बोकड्याला आपली आई कोणती आणि बहीण कोणती हेच कळत नाही. आणि ते जर तुम्ही तुमच्या पोरांना खाऊ घालत असेल, तुमचं पोरगा येऊन येणार कोण? तुमचं पोरग बापाला बाप नाही म्हणणार, आमदाराला बाप म्हणणार. एक लक्षात असू, परमार्थ किती भिनलाय. बाह्य स्वरूपाचं नको परमार्थ. आता मी महाराजासारखा दिसतो का महाराज आहे? महाराज दिसणं महत्वाचं का असणं? मोठी गंमत आहे. महाराज दिसणं महत्वाचं का असणं? बाह्य स्वरूप नव्हे, अंतर स्वरूप. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? उस डोंगा परे रसणो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. उस डोंगा परी रसणो हे डोंगा, उस डोंगा परी रसणो हे डोंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय भुलला शिवरलिया रंगा. काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, रंगा रंगा काय भुलला शिवरलिया रंगा. वरलिया रंगा. उस डोंगा परी रसणो हे डोंगा. काय भुललासी वरलिया रंगा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आणि मग देवा बरोबर सुईरपण होत असतं. असं तसं होत नाही. देवाच्या जवळ जायचं असेल तर आम्हाला बराच बदल करावा लागतो. याच्यात खूप बदल. आहारात बदल करावा लागतो, दृष्टीत बदल करावा लागतो, कानात बदल करावा लागतो, जिभेत बदल करावा लागतो. तुम्हाला वाटत का कापून टाकून दुसरी बसावं लागते काय? आहेत ना काही गडी अशी चिरित म्हणे बाबा तू म्हणला होता ते जिभेत बदल करावा लागत, मग त्याचं ऑपरेशन करावं लागेल का? आहेत ना गडी येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. असे लई ऑपरेशन करायचं का जिभेचं नव्हे. त्याचं नामस्मरण जर सतत या जिभेवरती जर असेल ना, 12 वर्ष जर तुम्ही तपश्चर्या केली त्याच्या नामस्मरणाची, तर असं सांगतायत की 13व्या वर्षी तुम्ही म्हणाल ते होईल. एवढी ताकद त्याच्या नामस्मरणात आहे. पण आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी. कानात बदल करायचंय. कानात काय बदल करायचाय? पोरांनो मला खरं सांगा, तुमच्याकडं भजन ऐकायला पळत जातात का भांडण ऐकायला पळत जातात? भांडण, बरोबर आहे की नाही?
आपण दुसऱ्याचं भांडण चालू, आपण माळदोर उभा राहून तिने बघता त्याला आणलं काय काय नो रघुना. हे का नाहीत आपले गुरुजी, हे का नाहीत आपले? भजन नुसतं मुखाने नाही मायबापांनो, कानानं, डोळ्यानं, हातानं, पायानं, हे सगळं ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन. हे सगळं त्यावेळेस तुमच्या घरामध्ये फार दैदिप्यमान मुलं जन्माला येतील. तुमचा DNA स्टँडर्ड होईल, तुमचं रक्त बदलेल, ब्लड बदलेल. पोराचं किंवा पोरीचं वय वयात आल्यावर नाही, विचारात आल्यावर. आणि म्हणून आई, तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल? डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार? काय बदलायचं? ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात तिला महादेवाची पार्वती म्हणतात. नाही तर निस्तीच दिसती छान रूपाचा बाण तिरकमान मारी तिच्या करा इकडून तिकडं तिकडून इकडं. नाही जमणार महिला मंडळ, अजिबात जमणार नाही. जगत असताना जाऊन तुमच्याकडे 95% जबाबदारी आहे प्रपंचाची. 5% पुरुषाकडे, 95% यांच्याकडे. प्रपंच कसा करायचा आहे, मुलांना डेव्हलप कसं करायचंय, मुलांना आहार कसा द्यायचा आहे, मालकाला कसं ठेवायचंय. आता काही काही मंडळात किरकोळ कारणावरून नवऱ्याचा रोज BP वाढीत्यात. बोलणं कळणं महत्वाचं आहे मायबापांना. घरामध्ये परमार्थ भिनलेला असावा. नामस्मरणाचा प्रभाव आपल्या घरामध्ये भिनलेला असावा मायबापांना. प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, त्याचं ध्यान. आणि ज्या घरामध्ये त्याचं नामस्मरण आवडीनं घेतलं जातं त्या घरातली किरकोळ कारणावरून होणारं वादंग डिलीट होतं. निघून जातं त्याच्या घरातले वाद, निघून जातात मायबापांनो. आणि बऱ्याचशा घरामध्ये मरणाची श्रीमंती, पण रोज किचकिचीन मचमचीन तंतनी रोज. पतीचा पत्नीवर विश्वास नाही, पत्नीचा पतीवर विश्वास नाही. ऐश्वर्य भरपूर आहे पण विश्वास नाहीये. विश्वास मरून गेलेला आहे त्या घरातला, प्रेम मरून गेलेलं आहे त्या घरातलं, त्यातला भाव मेलेला आहे मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना आता कोरोना झाल्यानंतर 2 वर्षानंतर नाशिक परिसरामध्ये 28,000 नवीन लग्न झालेल्या युवकाचे आणि युवतीचे डिवोर्स झालेत गुरुजी. याला कारण फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप. फक्त पतीचा पत्नीवर विश्वास नाही आणि पत्नीचा पतीवर विश्वास नाही. अविश्वासी जर पती पत्नी असतील आणि यांच्या मिलनातून निर्माण होणारे लेकर कसे असतील. मोबाईल दिन ठेवून अजून मतरी तो ढुंगण दूध असेल ना, ढुंगण दूध आहे तुला. काय किती डेव्हलप केलेत आपण आपले पोरं, किती डेव्हलप केलेत. एक लक्षात असू द्या मायबापांनो, आपल्या लेकराला काय द्यावं हे आईला आणि बापाला कळावं आणि कोणत्या वयात द्यावं हे कळावं, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर तुमच्या लेकराला काय द्यावं हे कळालं नाही तर तुमचे लेकर तुमच्या देखत भीक मागतील. तुमच्या देखत भीक मागतील. माझ्या घरात घडली घटना. माझ्या घरात म्हणजे एकाच रक्त गटात घडली ती घटना. एवढं ब्रिलियंट पोरगं, एवढं शार्प मुलगा, एवढा हुशार. माय बापांनो, कशाचं व्यसन लागलं मला माहित नाही. 6.5 कोटी रुपये 3 वर्षात गेले. कपाळाला लावायला माती नाही राहिली. एक लक्षात असू द्या. म्हणून आपण आपल्या लेकराला काय देतोय? आपल्या घरामध्ये नामस्मरण आहे का, चिंतन आहे का, ध्यान आहे का? एक सांगू का महिला मंडळ, तुमची मुलगी कॉलेजला जाते,
तिनं कॉलेजचं जे जीवन आहे त्याचं जर सोनं केलं ना, सार्थक केलं ना, 7-8 वर्ष तिनं जर स्टडी केला तर तुमच्या मुलीच्या एका सहीवरती गाव चालेल, तालुका चालेल, जिल्हा चालेल. किती वर्ष सांभाळायचे? 6 वर्ष स्टडी करायचा, अभ्यास करायचा आहे. कॉलेजचा काळ ज्या पोरीला सांभाळता आला, वेळ तिला पुढची सांभाळायला तयार आहे. पुरुष मंडळी, तुमचा मुलगा संभाजीनगरला असेल, डी.वाय. पाटलाकडे असेल, विखेकडे असेल, लोणीला असेल, कुठंतरी असेल कॉलेजला. हे तुम्हाला 4 वेळेस सांगतो, पुढे डोकं फोडून घेऊ का? नाही तर बसा भाऊ खाली. तुम्ही म्हणतात तुला द्या खाना का, लहान आले पोर उभा राहिलेले, तुला वळवळ होते का? हे वळवळ करू नयेत, असे पोर उभे करा. काय काय म्हणते, नाही बा आमचं लेकरू उभं राहिलेलं, तुला खापाना, तू लय बारास आहे. म्हणतील ना काही काही, पण यांनी उभा कसं राहावं हे फार महत्वाचं आहे मायबापांना. हे फार महत्वाचं आहे. आपले पोरं तयार करायचे, वारकरी संप्रदायात तयार करायचे. फलटणी वारकरी संप्रदायाची डिवाइन ब्राइन ट्रस्ट, दैवी विचाराचा समुदाय यांच्यामध्ये असावा. हे लात मारीन तिथं पाणी काढावे तेवढा आत्मविश्वास यांच्या उरामध्ये असावा. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. सोपा नाही आहे वारकरी संप्रदाय. ब्लेंड आहे, शार्प आहे, हुशार आहे. ज्ञानोबा तुकोबा कळणं म्हणजे सोपं आहे. माऊली कळणं म्हणजे सोपं आहे मायबापांनो. तुकोबाराय कळणं म्हणजे सोपं आहे. काही का म्हणतात मामत सारा गाथा पाठ आहे. ओ गाथा पाठ आहे, तो भावाचा खोबा काढा. फक्त एवढ्या बांधून त्याने गाथा पाठ केला का, त्याने भावाला म्हणला तो इकडं मा एवढी जमीन आहे. भाव म्हणले देईन मी नंतर. मग त्याची मंडळी म्हणे टाका त्याच्या कमरात धपली. असा केला भाव तो. हे कळणं महत्वाचं आहे मायबापांनो. जगत असताना परमार्थ. तुकोबराय कळाले, वैराग्य डाउनलोड झालं. तुकोबराय कळाले, वैराग्य कळालं. ज्ञानेश्वर माऊली कळाले, ज्ञान झालं. नामदेव महाराज कळाले, प्रेम कळालं. एक एक संत वेगवेगळं दर्शवतात, आम्हाला वेगवेगळं देतात. माई नामस्मरण आणि चिंतन जर केलं तर तुमच्या आमच्या घरामध्ये एवढा मोठा दैदिप्यमान प्रकाश पडेल ज्ञानाचा, की त्या ज्ञानामध्ये तुमच्या कितीतरी पिढ्या उजळून निघत्या. कितीतरी पिढ्या. परमार्थ घरात असेल, पोरग क्लास 1 क्लास 2 SP लाल दिव्याच्या गाडीत फिरल. विचाराचा समुदाय. विक्को येतो माझा भैया, विक्को बंद करा ना तुम्ही. विचार महत्वाचे आहेत घरात. आणि ज्या घरामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड आहे त्या घरातलं पोरग निश्चितच MBBS, डॉक्टर, चांगला शेती करणारा, चांगलं राजकारण करणारा, चांगलं बरं का, चांगलं म्हणतोय मी, चांगलं राजकारण करणारा, अन टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसाच्या समस्याचं निवारण करणारं लेकरू आपल्या घरात जन्माला येईल. वॉरियर किंग पोरं आपल्या घरात जन्माला येतील. राजे आपल्या घरात जन्माला येतील. मायबापांनो अन्यथा नाही. आपल्या घरामध्ये पिढी कशी, आपलं पीक कसं असावं. पीक म्हणजे हे पीक, हे पीक आहे आपलं. हे पीक कसं असावं, वळपटलेलं असावं का मवा पडलेलं असावं का. एक लक्षात ठेवा, हे छोटे छोटे पोरं आहेत ना, हे पीक आहे. मुली तुमचं पीक आहे. माऊलीनं मी मागाशी उभी सांगितली का भूमीची मार्दव सांगे कोंभांशी लवलव नाना आचार गौरव सुकुलिनांची. पुन्हा तुकोबराय सांगतात बीज तैसे फळ वरी आले अमंगळ. अभंग म्हणू नाही शकणार आम्ही इथं तो, पण आहे तो सांगतोय मायबापानं. म्हणून जगत असताना जगावं कसं. पोरांनो तुम्ही कॉलेजचा काळ सांभाळला, स्टडी केला, अधिकारी व्हाल तुम्ही, लाल दिव्याच्या गाडीत फिरणार तुम्ही. पण तुम्ही कॉलेजचा काळ सांभाळला नाही, काही नाही. फक्त पिक्चर बदलला का पाहायला गेले आणि पोरी आल्या का कोणाची पोरगी होती नंबर आहे मिळेल कधी नंबर मिळेल. हे भिकारी उद्योग जर तुमचे तरुण पोरं करीत असतील ना तर तुमची प्रॉपर्टी संपायला काय वेळ लागणार नाही. हे लक्षात ठेवा.
तुमच्या पोरामुळं लोकांच्या लग्नाला जर उशीर होत असेल, उशीर कळाला का? डीजे पुढं तुमचं पोरग हातभर जीप काढून नाचत, अजून गाणं लावा महाराज. आणि मग बाकीचे म्हणतात बाबा तेवढा नवरदेव तरी घेऊन या. आम्ही असं धोत्राचा काठ पकडून आलो गेलो का ते नवरदेव ते पोरग आमचे बाबा येऊ नाही तर बाबाचा बाप येऊ. एक लक्षात ठेवा, तुमचे पोरं जर हे कृत्य करत असतील तर समजायचं आपल्या घरामध्ये हुपलेस मुलं जन्माला आले, हुपलेस मूर्ख नालायक मुलं जन्माला आले. ज्या शेतकऱ्याला पीक कसं काढावं याचं ज्ञान आहे, त्याच बापाला आपल्या घरामध्ये मुलं कसे जन्माला घालावेत याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. वयात आल्यावर नाही करायचे लग्न, पोरं विचारात आल्यावर लग्न करा. आणि ज्या घरामध्ये विचाराची पक्वता आहे त्याच घरामध्ये येऊन गोपाळ राहे ते